आज श्रावण शनिवार स्पेशल 2 प्रकारचे उकडीचे मोदक. असं नाही बघायचं पूर्ण व्हिडिओ बघा. काल संध्याकाळी आहोंना यायला उशीर झाला. जवळजवळ रात्री 10 वाजले होते. मग जेवायलाही उशीर झाला. 10:30 वाजले जेवायलाच. त्यानंतर कालच्या रात्रीची स्वयंपाकघर आवराआवर करून दिवसभराची सांगता करायची होती. जेवण होईपर्यंत 11 वाजले होते. त्यानंतर सर्व लादी स्वच्छ साफ करून घेतल्यानंतर किचनमध्ये आले. गॅसवर जे जेवण करताना चिकटपणाचे डाग असतात, मसाल्याचे डाग असतात पडलेले, त्यामुळे गॅस स्वच्छ घासून घेतला सर्व बाजूने आणि स्वच्छ धुवून घेतला. नंतर ओठाही स्वच्छ घासून पाण्याने धुवून घेतला. जेवण झाल्यानंतरची भांडी, परत घरी आल्यानंतर चहा प्यायल्यानंतरची भांडी, ती सर्व भांडी पडलेली होती बेसिंगमध्ये. ती सर्व स्वच्छ घासून घेतली. बेसिंग स्वच्छ केलं, घासून स्वच्छ धुवून घेतलं. रात्री कितीही उशीर झाला तरी किचन स्वच्छ केल्याशिवाय झोप लागणार नाही. कुणाकुणाच्या बाबतीत असं होतं, ज्यांना रात्री कितीही वाजले तरी किचन साफ केल्याशिवाय झोप लागत नाही, त्याने कमेंट करून नक्की सांगा. घासलेली भांडी लावून घेतली. त्यानंतर उद्या श्रावणातला शनिवार म्हणून सकाळच्या डब्याला साबुदाणा भिजत घालते. साबुदाणा 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलाय आणि साबुदाणा भिजेल एवढंच पाणी घालून 6 ते 7 तासासाठी भिजण्यासाठी ठेवलाय. त्यानंतर चहाचं पातेलं आणि गाळणी मी ओट्यावरच ठेवते, जेणेकरून सकाळी उठल्यावर घाई होत नाही. नंतर सिलेंडर बंद केला आणि चेहऱ्यावर पाणी मारून फ्रेश झाले. आणि आता सगळं आवरून, किचनमधलं सगळं आवरून लाईट्स ऑफ केल्या आणि निघाले झोपायला. सगळं आवरेपर्यंत वाजले होते 11:15. तोपर्यंत अहोने अंथरूण घातलेलं होतं. मग रात्रीची ही शांतता बघा बाहेरची. लाईट्स ऑफ केल्या सर्व, मॉर्टिन चालू केला. अहोंचे पाय चेपून दिले. रात्री उशिरा आले होते, दमले होते खूप. ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करून थकायला होतं. मग पाय चेपून दिल्यावरती झोपलो, कारण उद्या लवकर उठायचं होतं. सकाळी 5:45 वाजले होते. अंघोळ करून देवाला नमस्कार केला आणि किचनमध्ये गेले. त्यानंतर सिलेंडर चालू केला. गॅस जरी रात्री स्वच्छ असला तरी मी सकाळी त्यावर पाणी मारून, ओट्यावरती पाणी मारून स्वच्छ करून घेते. कुणाकुणाला अशी सवय आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर ठेवला सगळ्यात आधी चहा. सकाळचा गरमागरम चहा म्हणजे दिवसाची सुंदर सुरुवात. रात्री भिजत घातलेला साबुदाणा छान भिजला होता, छानपैकी फुललेला होता, तुम्ही बघू शकता. आज अहोंना डब्याला साबुदाणा खिचडी हवी होती. म्हटलं चला आजचं सकाळचं काम थोडं कमी झालं, कारण आज आहे माझा उपवास, श्रावण शनिवार. मग खिचडीची तयारी सुरू केली. मिरच्या कापून घेतल्या, कढीपत्ता धुवून घेतला आणि शेंगदाणे काल मार्केटमधून आणले होते म्हणून बरं झालं, कारण रात्री उशिरा अहो बोलले खिचडी दे म्हणून. मग शेंगदाणे छान भाजून घेतले आणि गार करत ठेवले. तोपर्यंत कढईत तूप गरम केलं. त्यात जिरं, मोहरी, मिरची, कढीपत्ता, हळद अशी फोडणी दिली खमंग आणि फुललेला साबुदाणा घालून वरून चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालून छान मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढली. वाफेपर्यंत शेंगदाणे सोलून शेंगदाण्याचा कूट करून घेतला आणि वाफ दिल्यानंतर शेंगदाण्याचा कूट घातला आणि पुन्हा 5 मिनिटे झाकण ठेवून वाफ दिली. तुम्ही बघू शकता खिचडी अजिबात चिकट झालेली नाही आहे, एकदम अशी सळसळीत झालेली आहे. तयार झाली गरमागरम साबुदाणा खिचडी. श्रावण शनिवारची अगदी साधी व चविष्ट अशी सोपी रेसिपी. डबा भरून फॅनखाली गार करत ठेवला. नाश्ता झाल्यावरती आज साडी नेसून तयार झाले. श्रावण शनिवार म्हणून थोडं पारंपरिक राहावं असं वाटलं. इकडे अहोंची ऑफिसला जायची तयारी सुरू झाली. ते आंघोळीला गेले होते, तोपर्यंत अंथरुणांच्या घड्या घालून कपाटामध्ये ठेवून दिल्या. त्यानंतर ऑफिसला जाण्यासाठी शर्ट पॅन्ट काढून ठेवली. बेल्ट, रुमाल, डबा, बॉटल सगळं भरून ठेवलं. त्यांची आंघोळ होईपर्यंत एक साईडला घरचा कचरा काढून घेतला, सर्व साफ करून घेतला. नंतर त्यांना गरमागरम चहा व पाणी दिलं. नंतर त्यांनी त्यांचं सर्व आवरून चहा वगैरे पिऊन ते ऑफिसला जायच्या तयारीला लागले होते. ते ऑफिसला जाण्याआधी एक छानशी सेल्फी घेतली. दिवसभराची सुरुवात दोघांच्या एका सेल्फीने. त्यानंतर एकमेकांना बाय करत ते ऑफिसला निघून गेले. त्यानंतर माझी पुढची कामं सुरू झाली.
आज श्रावण शनिवार असल्याने आमच्या इथे छोटं एक मंदिर आहे. त्या मंदिरात देवदर्शनासाठी जाऊन आले, पूजा करून आले. देवाचं दर्शन घेतल्यावरती मनाला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. देवाला मनोभावे प्रार्थना केली. मंदिरातून घरी परतल्यावरती पुन्हा घरातली कामं सुरू. सकाळी खिचडी केलेल्याची जी भांडी होती ती भांडी घासून घेतली. घासलेली भांडी लावून घेतली व त्यानंतर सर्व कामं आटोपल्यानंतर गरमागरम चहा घेतला आणि हॉलमध्ये जाऊन निवांत बसून एकांतात शांतपणे प्यायली. श्रावण शनिवार दिवसाची सुरुवात अशा प्रकारे झालेली आहे माझी. तुमचा आजचा श्रावण शनिवार कसा चालला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आज नैवेद्य म्हणून मोदक करणार आहे. तर त्यासाठी नारळ अगोदरच फोडून फ्रीजमध्ये पिशवी भरून ठेवला होता फ्रीजरला. तर तो पाण्यामध्ये अर्धा तास ठेवत आहे जेणेकरून त्याचा जे आतला जो गर आहे तो पटकन निघेल. 10:30 वाजता ट्युशनची मुलं शाळेत जायला निघाली होती. शाळेत जाण्याआधी नेहमी मला बाय टीचर बोलूनच जातात. अर्धा तास पाण्यात भिजवलेलं नारळ आता बघूया त्याचं जे आतलं खोबरं आहे ते निघतंय का ते. तुम्ही बघू शकता किती सहज निघालेलं आहे. त्यानंतर खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतले. खोबरं किसत बसले नाही, मिक्सरला फिरवून डायरेक्ट त्याचं बारीक हे करून घेतलेलं आहे. झटपट काम झालेलं आहे माझं. आज श्रावण शनिवार निमित्त खास नैवेद्य दाखवणार आहे. उकडीचे मोदक. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे ओऱ्या नारळाचं खव. आता पहिल्यांदा करून घेते उकड. त्यासाठी 2 वाट्या घेतलेल्या आहेत. एक समान वाटीमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये समान पाणी घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी, थोडंसं मीठ, थोडी साखर आणि तूप घातलेलं आहे आणि उकळ आल्यानंतर तांदळाचं पीठ घालून 2 मिनटं वाफवून दिलेलं आहे आणि गॅस बंद करून 10 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफवत आहे. आता करूयात सारण. कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये खोबरं घातलेलं आहे आणि किसून घेतलेला गूळ घातलेला आहे आणि एकसारखा परतवलेला आहे. त्यानंतर घालत आहे वेलची पावडर आणि वेलची पावडर घातल्यानंतर थोडी साखर घालत आहे आणि छान मिक्स करून परतवून घेत आहे. तयार आहे. पीठही वाफवून झालेलं आहे. आता पीठ मळून घेऊया. ताटामध्ये पीठ घेतलेलं आहे आणि हातावरती तूप घेऊन छान रगडून मळलेलं आहे. वाटीने छान रगडून मळलेलं आहे. मी बघू शकता मऊसूत असे गोळे तयार झालेले आहेत. तर करूयात मोदक. महाराष्ट्रातील पारंपरिक गोड पदार्थ मोदक. साच्यामध्ये तूप लावलेलं आहे, पीठ भरून सारण भरलेलं आहे आणि आता बघू शकता तुम्ही छानपैकी मोदक तयार झालेला आहे. हाताने नाही केलेलं आहे, फर्स्ट टाईम करत आहे मी उकडीचे मोदक. कधीच केलेले नव्हते, आज पहिल्यांदा करत आहे. कसा आलेला आहे कमेंट करून नक्की सांगा. एकामागोमाग एक असे 11 मोदक आज उकडीचे मी केलेले आहेत, तेही पहिल्यांदा. आता घेऊयात मोदक वाफवायला. आता हे वाफवून घेते. इडलीच्या भांड्यामध्ये मी वाफवत आहे. इडलीच्या भांड्यामध्ये 3 कप पाणी घेतलेलं आहे आणि उकळ आल्यावरती त्याच्यामध्ये जाळीला तेल ठेवून वरून मोदक ठेवलेले आहेत आणि आता मोदक वाफवण्यासाठी गॅसवर ठेवलेले आहेत. 12 ते 15 मिनटं मंद आचेवरती मोदक वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत. तोपर्यंत सारण उरलेलं होतं, तर म्हटलं उरलेलं सारणाचं गव्हाच्या पिठाचे मोदक करूयात. तर गव्हाचं पीठ मळून घेतलं आणि त्याचेही छानपैकी मोदक करून घेतलेत. 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मोदक छान वाफलेले आहेत. खूप आनंद झालेला आहे. आज पहिल्यांदा मी मोदक केलेले आहेत. आता हे जे दुसरे मोदक आहेत गव्हाच्या पिठाचे तेही छानपैकी वाफवून घेऊयात. ते सुद्धा मी इडलीच्या भांड्यामध्येच वाफवून घेणार आहे. सकाळपासून मोदक करण्याच्या घाईमध्ये होते. दुपारचे 2 वाजलेले आहेत. काय खाल्लेलं नव्हतं, उपवास होता, पण उपवासासाठी खिचडी केलेली होती. तर मोदक वाफेपर्यंत खिचडी खाऊन घेतली. मोदक वाफवून झालेले आहेत. गॅस बंद केला. ते थंड होईपर्यंत एक साईडला जी भांडी होती ती घासून घेतली. त्यानंतर वेळ मिळाला आणि त्यात ड्रमही खाली झाला होता. म्हटलं ड्रम स्वच्छ करून घ्यावा, घासून घ्यावा. प्यायची भांडी आपण जशी स्वच्छ करून घेतो तशी वापरण्याची भांडी स्वच्छ असली की छान वाटतं. म्हणून आज ड्रमही धुवून घेतला.
शनिवार असल्याने मुलं शाळेतून लवकर आली होती, त्यामुळे ट्युशनही लवकर ठेवलं होतं. 4 वाजता ट्युशनला मुलं आली होती. ट्युशन झाल्यावरती 6 वाजता ट्युशन संपलं. त्यानंतर वेळ झाली संध्याकाळच्या कामाची. पुन्हा एकदा घरचा सगळा कचरा काढून घेतला, किचनचा कचरा काढला, हॉलचा कचरा काढून घेतला आणि नंतर लागले जेवणाला. आज नैवेद्य दाखवायचं होतं संध्याकाळी, म्हणून जेवणाला लागले. एकीकडे वरण उकळलं आणि दुसरीकडे चहा ठेवला होता. पुन्हा पुरी भाजीचा बेत केला. मग पुरीचं पीठ मळून ठेवलं, बटाटे उकळत ठेवले होते आणि एक साईडला दूध आणून ठेवलं होतं, ते गरम केलं. जवळजवळ सगळं जेवण होत आलेलं आहे. बटाटे उकडून ठेवलेले आहेत. ट्युशनची मुलं बघा घरी जाऊन परत आलेली आहेत. दिवाबत्ती केली आणि त्यांना मी नेहमी दिवाबत्ती केल्यानंतर कुंकू लावते. त्यांना माझी घरचे लक्ष्मी समजते, म्हणून मी नेहमी त्यांना कुंकू लावते. त्यानंतर त्यांची थोडी मस्ती चालू होती, ती सुद्धा तुम्ही बघा. मुलं घरी गेल्यानंतर पटकन बटाट्याची भाजी करून घेतली आणि पुरीचं पीठ मळून ठेवलं होतं. पुऱ्या पटापट लाटून घेतला तेल गरम करून. तुम्ही बघू शकता पुऱ्या कशा फुगलेल्या आहेत. आणि नंतर देवाला नैवेद्य दाखवला. आणि हा आहे आजच्या जेवणाचा खास बेत. पुरी भाजी, मोदक, भात, वरण, बटाट्याची भाजी असा. ते होत नाही तोपर्यंत अहो घरी आले. फ्रेश झाल्यावरती त्यांना चहा पाणी दिला आणि नंतर थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावरती TV बघितली आणि जेवून घेतलं. जेवण झाल्यानंतर सगळा ताटात उरलेलं खरकटं सगळं बाजूला केलं आणि जिथं जेवलं होतं ती लादी स्वच्छ पुसून घेतली. त्यानंतर ओटा साफ करून घेतला, गॅस साफ करून घेतला आणि उरलेली भांडी जी होती जेवणाची ती सगळी धुवून घासून घेतली. त्यानंतर बेसिन साफ करून घेतला आणि भांडी लावून घेतली. उद्या संडे असल्याने सगळी भांडी जागच्या जागी ठेवून दिली आणि चहाचं पातेलं फक्त वर ठेवलं. किचनची सर्व कामं आटोपल्यानंतर गॅस बंद केला, फ्रेश झाली आणि लाईट्स ऑफ करून गेले हॉलमध्ये. वाजले होते 9:30. त्यानंतर अंथरूण घालून घेतलं, मॉर्टिन चालू केलं, लाईट्स ऑफ केल्या आणि आम्ही गेलो झोपायला. असा होता काल रात्रीपासून आज रात्रीपर्यंतचा श्रावणी शनिवार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच डेली रुटीन व डेली व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.